गुड मॉर्निंग गाईज. लास्ट टाइम आपण ओपन कलेक्टर TTL बघितलं. तर आता बघायचं आपल्याला ट्राय स्टेट लॉजिक. ओके, म्हणजे त्याला बोलतात TSL. याच्यामध्ये बघा, द टोटेम पोल गेट विथ अ कॉमन पुल अप रेजिस्टर डिस्ट्रॉइड्स अ गेट्स बिकॉज ऑफ एक्सेस पॉवर डिसिपेशन अँड यूज ऑफ ओपन कलेक्टर इफेक्ट. द स्पीड ऑफ ऑपरेशन म्हणजे काय होतं, तर टोटेम पोल गेट जर वापरलं तर कॉमन पुलअप रजिस्टर जे आहे त्याच्यातला, तर ते काय करतं, गेट डिस्ट्रॉय करतं. का तर एक्सेस ऑफ पॉवर डिसिपेशन, यूज ऑफ ओपन कलेक्टर अँड यूज ऑफ ओपन कलेक्टर अफेक्ट द स्पीड ऑपरेशन. म्हणजे जर आपण टोटेम पोल अरेंजमेंट वापरली तर काय करतं, पुलअप रजिस्टर दोन कॉमन जे असणार आहे ते गेट डिस्ट्रॉय करू शकतं, एक्सेस ऑफ पॉवर डिसिपेशन. आणि ओपन कलेक्टर जर वापरलं तर ते स्पीडवर इफेक्ट करतं. राईट, म्हणजे त्याची स्पीड कमी होते, पॉवर डिसिपेशन प्रोपोगेशन डिले वाढतं. मग टू ओव्हरकम दीज ड्रॉबॅक्स, हे दोन्ही ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी थ्री स्टेट डिव्हाइस वॉज इंट्रोड्यूस इन 1970 विथ टोटेम पोल आउटपुट. तर दोन्ही ड्रॉबॅक आपल्याला ओव्हरकम करण्यासाठी थ्री स्टेट म्हणजे ट्राय स्टेट डिव्हाइस जो आहे तो इंट्रोड्यूस करण्यात आला इन 1970मध्ये. म्हणजे त्याचं जे आउटपुट आहे ते टोटेम पोल आउटपुट आहे. ओके, दिस थ्री स्टेट और ट्राय स्टेट गेट दे आर कॉमनली यूज इन मायक्रो कॉम्प्युटर सिस्टम. हे थ्री स्टेट जे आहे किंवा ट्राय स्टेट जे गेट आहे तर ते कुठं वापरतात, द मायक्रो कॉम्प्युटरमध्ये कॉमनली यूज करतात. आता बघूया द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ धिस ट्राय स्टेट लॉजिक सिस्टीम इज देर इज द थर्ड स्टेट इन ॲडिशन टू हाय अँड लो. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट फीचर म्हणजे काय, ट्राय स्टेट लॉजिकमध्ये त्याच्यामध्ये तीन स्टेट म्हणजे कोणतं, पहिलं असतं हाय, दुसरं असतं लो आणि तिसरं जे असणार आहे ते फ्लोटिंग. ते तिसरं स्टेट कोणतं, विच इज नोन ॲज फ्लोटिंग और हाय इम्पिडन्स स्टेट. तर पहिलं असतं हाय, दुसरं असतं लो आणि तिसरं जे असणार आहे त्याला बोलतात एक तर फ्लोटिंग और हाय इम्पिडन्स स्टेट. ओके, राईट. तर हे कशासाठी वापरले जातं, पुन्हा एकदा रिपीट, ट्राय स्टेट लॉजिक. तर याच्यामध्ये आपण टोटेम पोल अरेंजमेंट वापरलं तर त्याच्यामध्ये काय होतं, जे कॉमन पुलअप रजिस्टर वापरलेलं आहे टोटेम पोल अरेंजमेंटमध्ये, तर त्याच्यामुळं काय गेट डिस्ट्रॉय होण्याची शक्यता असते. काय, बिकॉज ऑफ एक्सेस ऑफ पॉवर डिसिपेशन. आणि जर ओपन कलेक्टर वापरलं तर त्याचं जे प्रोपोगेशन डिले ते वाढतं, म्हणजेच काय स्पीड कमी होते. आणि मग ती ओव्हरकम करण्यासाठी ट्रायस्टेटेड डिव्हाइस वापरतो आपण, त्याला टोटेम पोल आउटपुट असतं. आणि याच्यामध्ये काय तीन स्टेट असणार आहे आणि ते कुठं वापरतात, नॉर्मली मायक्रो कॉम्प्युटर सिस्टममध्ये. तर तीन स्टेट कोणते, हाय स्टेट, लो आणि त्यालाच बोलवतं फ्लोटिंग किंवा हाय इम्पिडन्स स्टेट. ओके, तर आता आपण बघूयात की त्याच्या पुढं काय आहे. तर आता याच्यामध्ये याचे ॲडव्हान्टेज बघूया ट्राय स्टेटचं काय आहे. द ॲडव्हान्टेज ऑफ ट्राय स्टेट इज वी कॅन यूज कॉमन लाईन to connect many gates so that whenever the line is required for the particular gate, other gates can be logically disconnected with this floating state without disconnecting their physical connections. ओके, तर याच्यामध्ये काय ॲडव्हान्टेजेस काय आहे ट्राय स्टेटचं, तर आपण काय करू शकतो, कॉमन लाईननी मेनी गेट काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. राईट, म्हणजे जिथं आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्या लाईनला आपण काय मेनी गेट कॉमन लाईनला कनेक्ट करू शकतो. आणि जर आपल्याला एखादा गेट काय करायचं आहे, आपल्याला ऑफ करायचं आहे, तर लॉजिकली आपल्याला डिस्कनेक्ट करता येतं ते, म्हणजे हाय इम्पिडन्स स्टेट वापरून. आणि विदाऊट म्हणजे फिजिकल जे कनेक्शन आहे ते डिस्कनेक्ट करायची सुद्धा गरज नाही आहे, तो लॉजिकली आपल्याला डिस्कनेक्ट काय करता येतं, डिस्कनेक्ट करता येतं. क्लिअर. तर आता याच्यामध्ये बघूयात, आता याचं ट्रूथ टेबल याच्यामध्ये आहे इनपुट, नंतर एनेबल इनपुट आणि आउटपुट. तर याच्यामध्ये इनपुट जर 0 ठेवला, एनेबल जर 0 ठेवला तर आउटपुट काय तर ट्राय स्टेटेड येतं. आणि जर इनपुट 1 ठेवला, एनेबल जर 0 ठेवला तर ट्राय स्टेटेड इनपुट येतं, आउटपुट येतं. आणि इनपुट जर 0 ठेवला
आणि एनेबल जर 1 ठेवला तर आउटपुट येतं हाय, दॅट इज 1. आणि जर इनपुट 1 ठेवला, एनेबल इनपुट 1 ठेवला, एनेबल 1 ठेवला आणि आउटपुट येतं 0 म्हणजे लो. तर याच्यामध्ये हे जे सिम्बॉल आहे ट्रायस्टेट इन्व्हर्टर अँड बफर सिम्बॉल. आता ट्रायस्टेट इन्व्हर्टरचा जो सिम्बॉल आहे ते बघूयात आता आपण. तर याच्यामध्ये बघा, जर एनेबल इनपुट काय केलं, ओके, जर एनेबल इनपुट जर ॲक्टिव्ह हाय असेल म्हणजे डायरेक्टली तिथं सिम्बॉल दिले म्हणजे एनेबल इनपुटचा म्हणजे जो ट्रायस्टेटेड इन्व्हर्टर आहे त्याचा सिम्बॉल दिलेला आहे, त्याला एनेबल इनपुट. ते एनेबल दिल्याशिवाय तो जो हे इन्व्हर्टर ट्रायस्टेटेड जो इन्व्हर्टर आहे तो ॲक्टिवेट होत नाही. मग त्याला ॲक्टिव्ह आहे जर एनेबल इनपुट दिला, एनेबल, आणि इनपुट जर त्याला 0 दिलं तर आपल्याला आउटपुट मिळतं कॉम्प्लिमेंटेड आउटपुट, राईट. म्हणजे आपल्याला मिळतं 1, दॅट इज लॉजिक हाय. आणि जर आपण जर 0 इनपुट दिलं आणि एनेबल इनपुट 0 ठेवलं तर हाय इम्पिडन्स स्टेट म्हणजे आउटपुटला तुम्हाला काहीच मिळत नाही, त्याला बोलतात ट्रायस्टेटेड. आणि जर इनपुट जरी 1 दिला आणि एनेबल जर 0 ठेवला तरी तुम्हाला आउटपुटला काहीच मिळत नाही, दॅट इज ट्रायस्टेटेड म्हणजे हाय इम्पिडन्स असते ते. आणि जर इनपुटला 1 दिलं आणि एनेबल इनपुट जर इनपुटला 0 दिलं आणि एनेबल इनपुट 1 केलं तर तुम्हाला आता हे ट्रायस्टेटेड इन्व्हर्टर आहे तर कॉम्प्लिमेंटेड आउटपुट मिळतं. म्हणजे 0 दिलं इनपुटला आणि एनेबल इनपुट 1 असेल तर तुम्हाला आउटपुट मिळतं 1 म्हणजे इनपुटचं इन्व्हर्टेड आउटपुट मिळतं. आणि जर इनपुट 1 ठेवलं आणि एनेबल इनपुट 1 दिलं तर तुम्हाला आउटपुट मिळतं 0 म्हणजे लॉजिक लो मिळतं. म्हणजे 3 स्टेट झाले ना. ट्रायस्टेटेड म्हणजे हाय इम्पिडन्स स्टेट, हाय म्हणजे 1 आणि लो म्हणजे 0. आणि याच्या शेजारी राईट साईडला बघा जो सिम्बॉल दाखवला आहे त्याला बोलतात बफर, राईट. आणि बफर म्हणजे काय असतं, त्याला बबल नसतं म्हणजे तो ट्रायस्टेटेड आहे पण तो इन्व्हर्टर नाही आहे, त्याला बोलतात नाव आहे बफर. त्याला एक असतं, त्याला इनपुट असते, नंतर एक इनेबल इनपुट आणि नंतर बफर. म्हणजे याला जर आपण जर इनपुटला 0 दिलं आणि एनेबल जर 0 ठेवला तर आपल्याला ट्रायस्टेटेड मिळणार. आणि इनपुट जर 1 दिलं, एनेबल 0 ठेवला तरी आपल्याला आउटपुटला काहीच नाही मिळणार, ट्रायस्टेटेड मिळणार. आणि जर इनपुटला 0 दिला आणि एनेबल 1 दिलं तर आपल्याला बफरला जे इनपुट दिलं तेच मिळतं म्हणजे 0 मिळतं. आणि जर इनपुटला 1 दिलं आणि एनेबल 1 ठेवलं तर आउटपुट आपल्याला बफरचं 1च मिळतं. ओके, म्हणजे ट्रायस्टेटेड इन्व्हर्टर आणि बफरचे हे सिम्बॉल आहेत. एवढं कळालं का? तर रेस्ट ऑफ द जे पार्ट आहे याच्यानंतरचं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके.